जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज रवा नारळाचे लाडू करणार आहे। लाडू करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। त्यात पाव वाटी साजूक तूप, या चमच्याने 2 चमचे तूप गरम झालेलं आहे। यात 1 वाटी बारीक रवा भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरच भाजायचा। 10 ते 12 मिनिट भाजायचा। लाडूसाठी बारीक रवाच वापरायचा। रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढेच लाडू छान होतात। रवा तुपामध्ये खमंग भाजायचा। असा थोडा रंग बदलेपर्यंत भाजायचा। गॅसची फ्लेम लो ठेवायची। रवा छान भाजला गेला, काढून घेते। त्याच कढाईमध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा कीस भाजून घेते। ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने ओल्या नारळाचा कीस घेत आहे। यामध्ये तूप न टाकताच भाजायचा आहे। लो फ्लेमवरच भाजायचा। भाजून घेतल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होते आणि लाडू जास्त दिवस टिकतात। असं कोरडं होईपर्यंत भाजायचं। त्याचा रंग बदलू द्यायचा नाही। असा रंग न बदलता 5 ते 6 मिनिट भाजून झाल्यावर भाजून ठेवलेला रवा यामध्ये मिक्स करून घेते। दोन्ही रवा आणि नारळाचा कीस भाजून घेते। हे 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं। हे असं भाजून झाल्यावर काढून घेते। त्याच कढाईमध्ये पाक करण्यासाठी 1 वाटी साखर, यामध्ये अर्धी वाटी पाणी, मीडियम फ्लेमवर साखर विरघळून घ्यायची। साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। 4 ते 5 मिनिटात एकतारी पाक तयार होतो। गॅसची फ्लेम बंद करत आहे। यानंतर पाक चेक करायचा। एका प्लेटमध्ये काढून पाक थोडा थंड होऊ द्यायचा। असा शेवटचा थेंब पडताना त्याला जर अशी तार येत असेल तर एकतारी पाक तयार आहे, किंवा 2 बोटाच्या मध्ये असा तार काढून बघायचा। यापेक्षा जास्त पाक होऊ द्यायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतील। तयार झालेल्या पाकामध्ये भाजलेला रवा, यामध्ये 4 इलायची व जायफळ पावडर हे मिक्स करून घ्यायचं। रवा नारळाच्या लाडूचं प्रमाण लक्षात ठेवलं की लाडू परफेक्ट होतात। पाव वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी ओल्या नारळाचा कीस, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी, हे प्रमाण लक्षात ठेवायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। असं मिश्रण झालेलं आहे, हलकंसं कोमट झालेलं आहे। पटापट लाडू तयार करून घ्यायचे। यापेक्षा जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही। असे छान लाडू बांधले जात आहे। मिश्रण कोमट असतानाच लाडू बांधायचे। घेतलेल्या साहित्यामध्ये 14-15 लाडू तयार होतात। यापेक्षा जास्त लाडू पाहिजे असेल तर प्रमाण दुप्पट घ्यायचं। रवा नारळाचे लाडू चवीला अप्रतिम होतात। गार्निशिंगसाठी वरून पिस्ता लावलेले आहे। पाक परफेक्ट झाला की शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित बांधला जाते। पाक कच्चा राहिला तर मिश्रण थोडं गरम करायचं आणि पाक एक तारीपेक्षा जास्त झाला तर थोडं दूध टाकून लाडू बांधायचे। या पद्धतीने करून बघा, अजिबात चुकणार नाही। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।